नमस्कार मित्रांनो, मी अशोक भुई तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि आज एक नवीन टॉपिक घेऊन किंवा एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन मी आलेलो आहे. आणि ही कॉन्सेप्ट आहे आपल्या गावाकडच्या किंवा सिटीमध्ये राहून पण इंग्लिश वीक असणाऱ्या लोकांसाठी. आणि हा व्हिडिओ मराठी टू इंग्लिश असेल. याच्यामध्ये आपण डेली लाईफमध्ये जी सेंटेन्सेस वापरतो ती सेंटेन्सेस कशी कन्वर्ट करू शकतो इंग्लिशमध्ये, आणि या सेंटेन्सपासून आपल्याला खूप बेनिफिट पण होऊ शकतो. तर आजच्यापासून आपण ही जी एक सिरीज असेल किंवा एक सेशन असेल ते चालू करतोय. आठवड्यामध्ये आपले 1 किंवा 2 असे व्हिडिओ हमखास येत असतील, आणि त्याच्यामध्ये तुमची साथ मला हवी आहे. कारण काय की जेवढे व्ह्युअर्स असतील, सबस्क्रायबर्स असतील किंवा जेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवाल तेवढंच मला एक मोटिवेट होऊन जाईल. कारण एवढा टाईम काढून व्हिडिओ बनवणं, मग ते कॉन्टेंट बनवणं असेल किंवा मग रिसर्च करणं असेल, या सगळ्या गोष्टी करून मग मला ते व्हिडिओ बनवावं लागत असतात. तर अपेक्षा आहे की तुम्ही थोडंसं सहकार्य कराल. ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. स्कूल गोईंग चिल्ड्रन असतील त्यांच्यासोबत पण शेअर करू शकता. कॉलेज गोईंग स्टुडंट्स असतील त्यांच्यासोबत पण शेअर करा. होम मेकर्स असतील म्हणजे हाऊसवाईफ्स असतात त्यांच्याकडे पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि ज्यांना खूप इंग्लिश कमजोर आहे असं वाटतंय, तुम्ही या सिरीजमध्ये शिकू शकता. तर आज आपला हा पहिला भाग आहे. तर आपल्या डेली लाईफमध्ये आपण जी काही सेंटेन्सेस बोलत असतो म्हणजे ते मराठी टू इंग्लिश असतात ती आपण शिकणार आहोत. चल तर मग चालू करूया. तर पहिलं वाक्य आहे, मी रोज लवकर उठतो. आता हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर आपण कसं करू शकतो यासाठी, मी लवकर उठतो. मी साठी काय, आय. ओके, लवकर उठतो. आता हे थोडंसं आपल्याला फिरवून यूज करावं लागेल असं. तर आपण असं यूज करू शकतो, आय वेक अप अर्ली. आय वेक अप अर्ली. तर कसं वाक्य झालं, आय वेक अप अर्ली, मी रोज लवकर उठतो. ठीक आहे. तर दुसरं वाक्य आपण बघूया, तो पुस्तक वाचतो. ओके, तो पुस्तक वाचतो. आता तो साठी आपण काय यूज करणार, ही. पुस्तक साठी अ बुक, वाचतो रीड्स. तर मग आपलं सेंटेन्स कसं बनेल, ही रीड्स अ बुक. व्हेरी गुड, ही रीड्स अ बुक. आता आपलं तिसरं वाक्य काय आहे, मुले शाळेला जातात. आता मुलांसाठी आपण काय यूज करू शकतो, किड्स म्हणूया, येस, किंवा बॉयज पण म्हणू शकतो. ओके, शाळेला, टू स्कूल, जातात गो. तर कसं होईल, किड्स गो टू स्कूल. किड्स गो टू स्कूल. ओके, आता अजून एक सेंटेन्स आहे, ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे जेवण. बरोबर. आणि ते जेवण कोण बनवतंय, आई. बरोबर, आई जेवण बनवते. आई जेवण बनवते. आता हेच वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं. तर कसं करू आपण हे, मदर, ओके, आईसाठी. बरोबर, जेवण. मग आपण असं म्हणूया, मील. येस, किंवा मदर कुक्स मील असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, मदर कुक्स मील किंवा मील्स म्हणू. ठीक आहे, मदर कुक्स मील्स. तर हे आपलं वाक्य बनलेलं आहे, मदर कुक्स मील्स. ओके, मस्त. बाबा ऑफिसला जातात. ओके, बाबासाठी आपण जे पप्पा आपल्याकडे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये आपण फादर. ठीक आहे, फादर. कुठे जातात, ऑफिसला. ओके, ऑफिस तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जाण्यासाठी आपण कुठला वर्ड यूज करणार, गो. कुठला, गो. फादर goes to office. Father goes to office. कसं वाक्य बनलं, फादर गोज टू ऑफिस. समजलं. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा, मी व्यायाम करतो. काय वाक्य आहे, मी व्यायाम करतो. आता मी साठी आय, व्यायामसाठी एक्सरसाइज, आणि करण्यासाठी डू. बरोबर. तर मग कसं वाक्य बनेल, आय डू
एक्सरसाइज. आय डू एक्सरसाइज. आय डू एक्सरसाइज. समजलं? आय डू एक्सरसाइज. नाउ नेक्स्ट वन. भाऊ क्रिकेट खेळतो. ओके, भाऊसाठी आपण काय यूज करू शकतो? ब्रदर. क्रिकेटसाठी क्रिकेट तुम्हाला माहीतच आहे आणि खेळतोसाठी प्लेज. तर कसं होईल? ब्रदर प्लेज क्रिकेट. ब्रदर प्लेज क्रिकेट. ब्रदर प्लेज क्रिकेट. ओके, नाउ नेक्स्ट वन. गाय दूध देते. ओके, गायीसाठी आपण काय बोलू शकतो? काऊ. ओके, मिल्क माहित असेल. ओके, आणि गिव्स म्हणजे देणे, बरोबर? तर आपण असं म्हणू शकतो, काऊ गिव्स मिल्क. काऊ गिव्स मिल्क. येस. नेक्स्ट वन. झाडे हिरवी असतात. ओके, झाडांसाठी आपण कुठला शब्द यूज करणार? ट्रीज. कुठला असेल? ट्रीज. ओके, ट्रीज. ओके, अनेक झाड आहेत, एक नाही. ट्रीज आर. ओके, हिरव्यांसाठी ग्रीन. ट्रीज आर ग्रीन. ट्रीज आर ग्रीन. कसं वाक्य बनवलं आपण? ट्रीज आर ग्रीन. झाडे हिरवी असतात. ठीक आहे, पुढं. शिक्षक रोज शिकवतात. तर शिक्षकांसाठी आपण कुठला शब्द यूज करतो? टीचर. रोजसाठी डेली आणि शिकवतात साठी टीच. ओके ओके, ठीक आहे. टीचर्स टीच डेली. टीचर्स टीच डेली. टीचर्स टीच डेली. ओके, नेक्स्ट वन. आम्ही बसने जातो. आम्ही बसने जातो. आता आम्हीसाठी वी. बससाठी बसच असणार आहे आणि जातोला गो. ठीक आहे, तर कसं होईल? वी गो बाय बस. वी गो बाय बस. वी गो बाय बस. समजलं वाक्य? वी गो बाय बस असं केलं आपण. ठीक आहे, पुढं. ते आम्हाला मदत करतात. ते आम्हाला मदत करतात. त्यासाठी आपण कुठला शब्द यूज करणार आहोत? दे. ओके, मदतसाठी हेल्प. ओके, दे हेल्प अस असं म्हणू शकतो आपण. येस म्हणू शकतो. दे हेल्प अस. किती सोपं आहे? दे हेल्प अस. खूपच सोपं होत आहे. दे हेल्प अस. पुढं. मुले क्रिकेट खेळतात. आता भरपूर मुले आणि ते सगळे काय करतात? क्रिकेट खेळत आहेत तिकडं. ठीक आहे. बॉयज प्ले क्रिकेट. बॉयज प्ले क्रिकेट. ठीक आहे, सोपं वाक्य होतं. आई टीव्ही पाहते. आता काय की कामं झाल्यावर आई टीव्ही पाहते. तर मग आपण ते वाक्य कसं बनवूया? ओके, आईसाठी मदर. मदर वॉचेस टीव्ही. कसं वाक्य बनलं? मदर वॉचेस टीव्ही. मदर वॉचेस टीव्ही. पुढं. आम्ही रोज मंदिरात जातो. आम्ही रोज मंदिरात जातो. आम्हीसाठी वी. जातोसाठी गो आणि मंदिरासाठी टू टेम्पल. ठीक आहे. वी गो टू टेम्पल डेली. वी गो टू टेम्पल डेली. तर असे आपण किती वाक्य बनवलेले आहेत? 15 बनवले आज, की जे आपण डे टू डे लाईफमध्ये रोज वापरत असतो किंवा यूज करत असतो. आणि आपल्याला अशी खूप वाक्य बनवायची आहेत. तर माझा विचार आहे की मी असे खूप छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील. तुम्हाला त्यातून काही इंग्लिश शिकता पण येईल आणि त्यातून मला फायदा होईल. ही माझी इच्छा आहे आणि खूप मोठी इच्छा आहे माझी की तुम्ही सगळ्यांनी इंग्लिश शिकावं.
तुम्ही इंग्लिशमध्ये पुढे जावं, इंग्लिशमध्ये तुम्ही कुठेही मागं राहू नये, तुम्ही लाईफमध्ये प्रोग्रेस करावी, ही माझी इच्छा आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे, असेच रोज वाक्य ट्राय करू शकता, माझे व्हिडिओ बघू शकता, शेअर करा की ज्यांना शिकायचं आहे, खरंच त्यांची खूप अशी इच्छा आहे पण पैसे नाहीत त्यांच्याकडे, फक्त पैशामुळे ते इंग्लिश शिकू शकत नाहीत. अशा लोकांसाठी आपण अशी एक सिरीज बनवतो, एक एपिसोड असतील आपले मराठी टू इंग्लिश, हे आपण ट्रान्सलेशन करणार आहे. आणि यानं काय होईल की आपल्या महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावापर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे, की ज्यामुळं ज्यांची इच्छा आहे ते शिकू शकतील, ते कुठेही मागे राहणार नाहीत आणि ते स्वतःची परिस्थिती चेंज करू शकतील आणि लाईफमध्ये काहीतरी अजून चांगलं करतील. तर अजून तुम्हाला खूप असे टॉपिक येणार आहेत. तुम्ही लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करा. त्याने मला मोटिवेशन मिळत जाईल आणि मला अजून खूप काही कॉन्टेंट बनवायचं आहे. रील्स आणि मग बाकीच्या गोष्टी तर सगळे बघत असतात, लाईक पण देतात, व्ह्यूज असतात, पण एज्युकेशनल आहे तर अपेक्षा आपण एवढे जास्त नाही करू शकत, पण एवढे तर करू शकतो की तुम्ही क्वालिटी कॉन्टेंटला शेअर कराल, ज्यातून तुमचा बेनिफिट होणार आहे. टाईम वेस्टर्स ज्या गोष्टी आहेत, टाईम वेस्टिंग, त्या तुम्ही थांबवू शकता आणि काहीतरी एज्युकेशनलकडे थोडंसं वळा, कारण कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक खूप मोठा रोल प्ले करायचा आहे, तो म्हणजे स्टडी करून पुढे जायचं आहे. आपली कॉम्पिटिशन दुसरी कुणाशी नाही, स्वतःशी आहे. तर ही कॉम्पिटिशन आपण सिरियसली घेऊन थोडंसं स्टडी करायची गरज आहे, बरोबर. आणि मी नवीन नवीन व्हिडिओ तर तुमच्यासोबत आणतच असतो प्रत्येक वेळेस. काही इंग्लिशमध्ये असतात, काही हिंदीमध्ये असतात, काही IELTSचे असतात, काही इंटरव्ह्यूचे असतील. असे खूप कॉन्टेंट माझ्याकडे आहे, पण एकच अपेक्षा आहे की तुम्ही खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना खरंच गरज आहे ते लोकांनी हा व्हिडिओ शिकावा किंवा बघावा, दुसऱ्यांशी शेअर करावा. आणि तुमचे इंग्लिशचे काही प्रॉब्लेम मी जर सॉल्व्ह करू शकलो तर मला खूप भारी वाटेल, कारण मी पण गावाकडूनच आलो आहे आणि मला असं वाटतं की माझ्यामुळं गावातल्या काही लोकांचा, काही मुलांचा, काही मुलींचा, स्कूल गोईंग किंवा कॉलेज गोईंग असतील किंवा होम मेकर्स असतील, सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हावा. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.